नमस्कार मंडळी. तर मी बनवणार आहे कैरीचा मुरांबा. सर्वप्रथम मी कैरी धुवून घेतली, त्यानंतर छान ती खिसून घेतली आणि एका भांड्यामध्ये साखर आणि कैरीचा खीस एकत्र करून तो गॅसवर शिजायला ठेवला. मध्यम आचेवर शिजायला ठेवला. त्यानंतर हळूहळू साखर वितळू लागली, तसा पाक तयार होऊ लागला आणि यानंतर मी घेतलेले जे मसाले होते ते ॲड करायला चालू केले. तर मी मसाले असे घेतले होते की वेलदोडे, लवंग, काळी मिरीचं वरचं टरफल, त्यानंतर दालचिनी, तमालपत्र आणि जायफळ हे सर्व घेतलं होतं. या सर्व मसाल्यांचा वासही खूप छान लागतो मुरांब्याला. हे सर्व मसाले घातल्यानंतर मुरांबा छान शिजू द्यायचा, कारण या मसाल्यांचा अर्क त्या मुरंब्यामध्ये छान उतरतो. त्यामुळे छान तो शिजू द्यायचा आणि अधूनमधून मुरांबा हलवत राहायचा, कारण चुकून कधी काय होतं, साखर जी असते ती करपली जाते आणि मग करपलेला वास सगळा लागतो. म्हणून अधूनमधून हलवत राहायचं. अशा प्रकारे मुरांबा करण्याची पद्धत खूप सोपी आहे. फक्त एक काळजी घ्यायची मंडळी, की तो जो मुरांबा शिजत असतो तो जास्त शिजू नाही द्यायचा, कारण जास्त शिजल्यानंतर तो जसा गार होईल तसा तो अजूनच घट्ट होतो. म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाक राहील असं ठेवायचं. पण ज्यांना कुणाला अगदीच घट्ट हवा असेल तर थोडं जास्त शिजवू शकता, पण ज्यांना नको आहे त्यांनी नाही जास्त शिजवलात तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने मुरांबा हा करायला खूप सोपा आहे आणि मंडळी हा वर्षभर टिकणाराही पदार्थ आहे. त्यामुळे मुलांच्या डब्यात, मुलांच्या डब्यामध्ये जेव्हा आपण पोळी देतो त्या पोळीला जामच्या ऐवजी हे जर लावून दिलं तर मुलं पण आनंदाने खातात. त्यामुळे हा खूप गुड ऑप्शन आहे की मुलांना जामच्या ऐवजी आपण घरी केलेला मुरांबा देऊ शकतो. तर मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे अशीच रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने मुरांबा तयार झाल्यानंतर गॅस बंद केला आणि मुरांबा बाजूला ठेवून दिला गार होण्यासाठी. छान गार झाल्यानंतर तो असा मस्तपैकी बरणीमध्ये भरला आणि काय मंडळी, एवढा चवीला छान छान टेक्स्चर आलं होतं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही आणि सगळे मसाले जे घातले होते तर त्याचा अर्क उतरला होता, तर त्याचा वास एवढा छान येत होता की बस. तर त्यामुळे अशाच रेसिपी छान छान तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मुरांबा कसा वाटला. अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात मंडळी. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.